ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. गीतेच्या 11व्या अध्यायाचे समालोचन. भाग 5. विश्वरूप दर्शनाच्या या अध्यायानं काय साधलं? भगवंतांनी 4थ्या अध्यायात धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं आपलं अवतार कार्य वर्णिलं होतं. त्या प्रतिज्ञेप्रमाणे आता दुर्जनांचा विनाश करून धर्म स्थापना करण्याची वेळ आलेली होती. आता हा संहार वस्तुतः भगवंतच घडवून आणणार होते, फक्त अर्जुनाला निमित्त मात्र करून. तेव्हा खरा संहार करता काळस्वरूप परमात्माच आहे. अर्जुन फक्त त्या कालाचे दृश्य साधन आहे हे अर्जुनास कळणं आवश्यक होतं. त्या दृष्टीने पाहिल्यास विश्वरूप दर्शन हे ज्ञानविज्ञानाचं एक आवश्यक अंग होतं. त्यामुळे अर्जुनाचा मी मारणारा आणि कौरव मरणारे असा अहंकार नष्ट होऊन आपण फक्त परमात्म्याच्या हातचे बाहुले आहोत हा समज दृढ झाला. भगवंत अर्जुनाला विज्ञानासह ज्ञान सांगत आहेत. परमात्मा जसा सृष्टीचा उत्पत्ती करता पालन करता आहे, तसेच तो संहार करताही आहे. असं जर अर्जुनाला समजलं असतं तर ते परमात्म्याचे संपूर्ण ज्ञान दिले असं झालं असतं. परमात्मा ज्याप्रमाणे सृष्टी निर्माण करूनही अकर्ताच असतो, तसेच तो सर्व संहार करूनही अकर्ताच असतो. भगवंत 18व्या अध्यायात म्हणतात की यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर यस्य न लिप्यते हत्वापि स इमान लोक न हंती न निबध्यते. ज्या मनुष्याच्या अंतःकरणात मी करता आहे असा भाव नसतो, ज्याची बुद्धी सांसारिक पदार्थात व कर्मात लिप्त होत नाही, तो मनुष्य लोकांना मारूनही वास्तविक स्वतः मरत नाही व त्याला त्या कर्माचे पापही लागत नाही. पण त्यासाठी मी करता नाही हा भाव सतत जागृत असला पाहिजे. हा सिद्धांत भगवंतांनी विश्वरूप दर्शन दाखवून अर्जुनाच्या मनावर बिंबवलेला आहे. विश्वरूप दर्शन झाल्यामुळं मी मारणारा व कौरव मरणारे हा अर्जुनाचा अहंभाव नाहीसा झालेला आहे. यद्वा जयेम यदि वानो जयेयुः. आम्ही यांना जिंकावं की यांना जिंकू द्यावं असं अर्जुनानं 2ऱ्या अध्यायात विचारलं होतं. त्या अध्यायात भीष्म, द्रोण, कर्ण इत्यादी वीरांचा विश्वरूपाच्या मुखात चुराडा होत असल्याचा देखावा दाखवून भगवंतांनी अर्जुनाला या सर्व कर्माचा करता आपण आहोत हे स्पष्ट केलं आणि जेतासी रणे सपत्नन असं म्हणून अर्जुनाला मोठेपण दिलं. हे ईश्वरी कार्य असून ते परमात्म्याने अर्जुनाकडे सोपवलेले आहे. तोच या शत्रूंना जिंकणारा योद्धा आहे. तेव्हा ईश्वरी योजनेस अनुसरून त्याने आता कोणतीही शंका न बाळगता युद्ध करावं ही गोष्ट भगवंतांनी या विश्वरूप दर्शनानं स्पष्ट केलेली आहे. चमत्कारांवर कितीही जरी विश्वास नसला तरी त्यावेळची परिस्थिती पाहता अर्जुनाला विश्वरूप दर्शनाचा भास झाला आहे असं म्हणता येणार नाही. कारण एकतर ते केवळ अर्जुनानं पाहिलं नाही, तर ते संजयानंही पाहिलेलं आहे. तसेच संजयाने, अर्जुनाने व स्वतः भगवंतांनी या विश्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा भगवंतांनी त्याला विश्वरूप दर्शन घडवलं ही गोष्ट सत्यच आहे. भगवंतांनी गीतेत इतर जो उपदेश केला आहे तो सत्य आहे, तर विश्वरूप दर्शनच अशक्य कोटीतील गोष्ट कशी काय ठरू शकेल? तेव्हा कोणतेही तर्कवितर्क न करता गीता जशी आहे तशी मान्य करणे हीच गोष्ट हिताची ठरते. विराट पुरुषाच्या मुखातून अर्जुनाला युद्धस्व हा आदेश देण्यात आला. शेवटी कृष्णरूप धारण केल्यानंतर श्रीकृष्णाने मत्कर्मकृत हो असं पुन्हा एकदा सांगितलं. 3ऱ्या अध्यायात भगवंतांनी मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्म चेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरः असं सांगितलं होतं. त्याचाच इथे पुनरुच्चार भगवंताने केलेला आहे. मनुष्याचं सर्व जीवन मी या केंद्रबिंदू भोवती फिरत असते. मी स्वयंपाक करते म्हणून सर्वांना योग्य वेळी खायला मिळतं असा गृहिणीला अहंकार असतो, तर अर्जुनाला मी योद्धा आहे, मी वीरांना ठार मारणारा आहे, त्याचे पाप मला लागणार आहे, रक्तलांछित भोग भोगावे लागणार आहेत असा अहंकार झालेला होता. कधी कधी मी संकुचित असतो, फक्त माझं सुख एवढंच अध्यारूत धरलं जातं. काही वेळा तो थोडा थोडा विशाल होतो. मी, माझे कुटुंब, मी राहत असलेले गाव, माझा देश, सर्व मानव समूह असा मी जसा जसा विशाल होत जाईल, स्थलकालाची मर्यादा जशी जशी सुटत जाईल तसा अहंकार विश्वव्यापक होत जाईल. हे विश्वाची माझे घर अशी व्यापकता येईल. स्थलकालाने मर्यादित झालेला अहंकार विश्वव्यापक झाला की परमात्म्यात विलीन होईल.
त्याला वेगळं अस्तित्व राहणार नाही. त्वम अव्यय शाश्वत धर्म गोप्ता असं अर्जुनानं 18व्या श्लोकात म्हटलं होतं. अहंकार हा त्या परमात्म तत्वात विलीन झाला की त्या परमात्म्याच्या शाश्वत धर्माशी जीवाचे कर्म सुसंगतच होईल. विश्वरूप दर्शनानं अर्जुनाचा अहंकार व्यापक होऊन परमात्म रूपात विलीन झालेला आहे असे या विश्वरूप दर्शनाचं फलित आहे. विश्वरूप दर्शनाच्या अध्यायातील इतर काही मुद्द्यांचं समालोचन आपण उद्या पाहू.